कारवाई करताय, मला सांगा मॅडम की नेमकं काय कारवाई सुरू आहे आणि कशा पद्धतीने केली जाते? काही म्हणजे परिसरामध्ये मॅडम, माहिती प्राप्त झालेली होती. खराब निकृष्ट दर्जाचे पेढे हे केले जातात, विक्री होते आता. 2 मिनिटं थांबा. ते पण करू द्या ना बरोबर, हो हो. थोडंसं साईडला घ्या. मला माझं एक काम मिनिट करू एक द्या, मिनिट मी आपण माहिती देते आपण तुम्हाला. आणखीन एक अहिल्यानगरचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊ दे. मॅडम मला सांगा की नेमकं काय कारवाई झाली? पेढी मंदिरा परिसरात जे पेढे विकले जातात त्याबाबत तक्रार होती की जे पेढ्यांचे बॉक्स आहेत त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग टू एक्सपायरी डेट लिहिलेली. त्या अनुषंगी आम्ही तपासणी केला. पुढचे इतर पेढे नाही अजून आढळून आले, पण जे लेबलिंगचे कॉन्फर्मेशन आहे किंवा बाकी सॅम्पल आहेत तर आम्ही पेढ्यांचे सॅम्पल घेतलेले आहे. त्यानुसार ते आपल्या लॅबला पाठवले जाईल आणि जर त्याचा दर्जा कमी असेल किंवा काय त्यानुसार लॅबचे जेव्हा रिपोर्ट आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार आपली कायदेशीर पद्धतीने कारवाई होईल. बऱ्याच बॉक्सवर एफडीए अप्रुव्हल असतं, अशी काही परवानगी आपल्याला देता येते का एफडीए कडनं? एफडीएला मेन म्हणजे जेव्हा एखादे मॅन्युफॅक्चरर खाण्याची वस्तू तयार करत असेल तेव्हा त्यांना एफएसएसआयचा म्हणजे की आपला अन्न परवाना किंवा अन्न नोंदणी घेणे बंधनकारक आहे. तर ते आमचं पहिली रिक्वायरमेंट असेल की त्याशिवाय एखादी व्यक्ती मॅन्युफॅक्चर खायची एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर. आपण सकाळपासून ही कारवाई करताय मॅडम, की मला सांगा किती ठिकाणी अशी कारवाई झालेली आहे आणि आतापर्यंत किती सॅम्पल आपण कलेक्ट केलेले आहे? तर मी दुपारपासून आले, बाकी जे असतं पण आहे त्यांच्या तपासणी केल्या गेलेल्या आहेत आणि सेम प्रकारचे आपल्याला आढळून आलेले सर्व ठिकाणी सेम ब्रँडचे प्रसाराचे पेढे आढळून आले. या ठिकाणी आम्ही हे तपासणी करून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतलेलं आहे. या कारखान्यावर देखील कारवाई होणार का? तर आता ह्याची चेन आम्ही पुढे तपास करू. मॅन्युफॅक्चर वगैरे काय विक्रेत्याकडनं सर्व तपास घेतला जाईल आणि त्यानुसार पुढे कायदेनुसार कारवाई करू. एकंदरीत जर